नमस्कार मंडळी, गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मंडळी, कांदे बटाट्याची एक वेगळी अशी भाजी मी आज बनवणार आहे। बघा, अशा पद्धतीने राहणार आहे। तर कांदे बटाटे घेतलेले आहेत मी आणि अशा पद्धतीने कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि बटाटे सुद्धा अशा पद्धतीने चिरून घेतले आहेत। स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये काढून ठेवले आहेत। आता इथे मी घेतला आहे कढईमध्ये तेल आणि तेलामध्ये हिंग टाकत आहे। खूप वेगळ्या पद्धतीची भाजी बनवत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही बनवा, म्हणजे तुमची कांदे बटाट्याची नेहमीची जी भाजी बनवता त्यापेक्षा वेगळी चव येईल। तर इथे मी उभे चिरून घेतलेले कांदे टाकले आहेत। तेलात हिंगानंतर कांदे डायरेक्ट आणि छान परतून घ्यायचे आहेत। आपल्याला लाल जास्त करायचे नाहीये, ट्रान्सपरंट करायचे आहेत फक्त। म्हणजे कांदे अगदी थोडे मऊ व्हायला आले की त्यात आपण बटाटे टाकणार आहोत। तर सुट्टे करून घ्यायचे तशा पद्धतीने उभे चिरलेले कांदे। बघा, इथे कांदे छान असे झालेले आहेत, ट्रान्सपरंट झाले आहेत। इथपर्यंतच आपल्याला शिजवायचे। त्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे त्यामध्ये। तर बटाटे पण अशा पद्धतीने थोडे पातळ आणि लांबसर कापायचे आहेत आपल्याला, म्हणजे भाजी शिजायला एकदम जास्त वेळ लागत नाही। आता दोघं एकजीव करायचे, छान मिक्स करायचे हलक्या हाताने। अशा पद्धतीने मिक्स करून त्यावर एक वाफ काढून घ्यायची, झाकण ठेवायचे आणि दुसरी तयारी करायची, जसे की वाटण। तर इथे वाटणामध्ये मी फक्त आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे। तर ही आपण अगदी नंतर टाकणार आहोत। हीच या भाजीची वेगळी चव आणण्यासाठी मदत करते आपल्याला। हे वाटण खूप इम्पॉर्टंट आहे। हळद, लाल तिखट, थोडंसं पाणी, मीठ वगैरे नंतर आपण टाकणार आहोत। आधी आपल्याला बटाटे आणि कांदे छान होऊ द्यायचे आणि हे वाटण नंतर टाकणार आहोत। तर इथे मी अर्धा चमचा एवढी हळद टाकली आधी आणि काश्मीरी मिरची पावडर टाकले। याने रंग खूप छान येतो, कारण मी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे फक्त रंग येण्यासाठी मी लाल मिरची पावडर टाकत आहे। जर तुम्ही हिरव्या मिरच्या कमी टाकल्या असणार तर लाल तिखट इथे थोडं वाढवू शकतात। तुमच्या घरात यूज करणारा कुठलेही वाटण तुम्ही टाकू शकतात यामध्ये, जे लाल तिखट तुमच्याकडे अवेलेबल आहे ते। आता मी इथे पाणी टाकून घेत आहे। जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी ॲड केलेलं आहे। आता एक वाफ काढून घ्यायची, छान अशी एक उकळी आली की नंतर आपल्याला त्यामध्ये शेवटी जे वाटण वाटून घेतलं होतं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं, ते ॲड करायचे। तर बघा, इथे मी टाकलं आहे वाटण। आता अगदी वेगळा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळेल आणि ही अगदी वेगळ्या चवीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। अशा पद्धतीने बनवल्यानंतर तुम्हाला कळेल की वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण फोडणी देतो किंवा भाजी बनवण्याची जी पद्धत असते ती खूप चांगली असते आणि वेगळ्या पद्धतीने भाजी आपण जर बनवली तर त्याची चवही वेगळ्या पद्धतीची येते। बघा, छान अशी तर्रीवर आली आहे। आता शेवटी मी चवीपुरतं मीठ ॲड करत आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे। त्यानंतर आपली भाजी रेडी। म्हणजे भाजीचा पूर्ण वघार झाल्यानंतर त्यामध्ये भाजी व्हायला फक्त 3-4 मिनिट बाकी असतात, तेव्हा आपण आलं, लसूण, हिरवी मिरची टाकलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घाला, म्हणजे या भाजीचं एक वेगळी अशी चव तुम्हाला येईल। बघा, इथे बटाटा छान असा शिजला आहे, भाजीला तवंग पण छान आला आहे। तर मंडळी, तुम्ही अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। थँक्यू।